तर नमस्कार मंडळींनो, सगळ्यात आधी सगळ्यांका शुभ सकाळ. सकाळीच कामावर गेलंय आणि दुपारच्या सत्रातला काम आटपलंय आणि घड्याळात जरा लक्ष टाकलंय तर बघलंय तर वाजलेले 12:30 आणि आमका जायचं होता अशा ठिकाणी. या तुमका व्हिडिओ शेवटपर्यंत कळातच. आणि जसं 1:30 वाजलो आणि 1:30 वाजाची वाटच बघित होतो आणि अमल्यान शटर मारल्यान आणि शटर मारून आमका जायचं होता आमच्या तेजस ठाकूर यांच्या घराकडे स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. तर भगत साहेबांनी आमची रिक्षा घेतल्याने आणि रिक्षा घेतल्यानंतर भटू अंकुश बिंकुश आम्ही सगळे रिक्षेत बसून आम्ही निघालो तेजस यांच्या घराकडे. बांबार्ड्यात त्यांचं घर असल्या कारणानं बांबार्ड्याची शाळा मध्येच भेटतात. ती शाळेच्या ब्रिजच्या खालून आम्ही गेल्यानंतर त्यांच्या घराकडे फायनली पोचलो. सुंदर असा डेकोरेशन केलेला होता आणि हे बॅनरात लागलेलो होतो 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर या दोन दिवशी तेजस ठाकूर यांच्या घराकडे माणगावचे टेंबे स्वामी यांची पालखी आणि पादुका पूजन आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घराकडे गेलेलो. भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि प्रथमतः घरात प्रवेश केल्यानंतर टेंबे स्वामींची पादुका आणि टेंबे स्वामींची पालखी बघून आणि फोटो बघून मन प्रसन्नच झाला. चांगल्या प्रकारे इथे डेकोरेशन पण केलेला होता आणि गर्दी जास्त असल्या कारणानं आम्ही सुद्धा दर्शनाक रांगेत उभं राहिलो आणि आमचे सगळे मित्र इले ते सुद्धा दर्शनाक रांगेत उभं राहून आम्ही दर्शन टेंबे स्वामींच्या पादुकांचा घेऊच्यासाठी सज्ज झालो. आणि टेंबे स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर हे महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी महाप्रसाद वाढत होते आणि महाप्रसादाचा आनंद सुद्धा घेत होते. आम्ही सुद्धा जागा खाली झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवलो आणि जेवून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आयोजन सुद्धा केलेला होता आणि चांगल्या प्रकारे सुद्धा जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था सुद्धा केलेली होती. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जयघोष सतत चालू होतो. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही सुद्धा आमका जेव्हा जागा भेटली तशी आम्ही जागेवर बसलो आमच्या. त्यानंतर काकांनी पान ठेवल्याने आणि पत्रावळी ठेवून झाल्यानंतर त्यावर भात बीत सगळा घालून रेडी ताट केल्याने ताट जसा रेडी झाला तसा आमच्यासुद्धा पोटाक जरा कावळे आरडायला लागले. त्यामुळे आम्ही सुद्धा महाप्रसादाचा आनंद घेऊच्यासाठी प्रथमतः जेवूक सुरुवात केलो. आणि जेवण झाल्यानंतर सगळा झाल्यानंतर आम्ही नंतर निघालो ते आमच्या कामार जाऊ. भगत साहेबांनी रिक्षा बाहेर लावली असल्या कारणानं आम्ही नंतर गेटच्या बाहेर गेलो आणि तर आम्ही गेटच्या बाहेर गेल्यानंतर भगत साहेबांनी सुद्धा रिक्षा आणल्याने घड्याळा लक्ष पडलो तर बघलो तर 2:30 वाजून गेलेले आणि आमच्या कामार सुद्धा आमका जायचं होता. नंतर आम्ही रिक्षेत बसलो आणि आमच्या कामार येलो.